धनज बुद्रुक पोलीस स्टेशन अंतर्गत येणारे ग्राम मेहा येथील शौचालय झाली फक्त शोभेची वस्तू। मेहा येथील महाराष्ट्र न्यूज 24 लाईव्हने केले स्टिंग ऑपरेशन। संपादक विनोद कुमार तसेच कार्यकारी संपादक विनोद नंदागौडे। नमस्कार, मी भाग्यश्री महाराष्ट्र न्यूज 24 लाईव्हमध्ये आपले स्वागत करते। कारंजा अंतर्गत येणारे धनज बुद्रुक पोलीस स्टेशन अंतर्गत मेहा या गावामध्ये सरकारी शौचालय ग्रामपंचायतद्वारे झालेले काम असून हे शौचालय आज फक्त शोभेची वस्तू म्हणून दिसत आहे। हे काम सरपंच श्रीमती प्रतिभा प्रमोद बोबडे तसेच ग्रामसेवक श्री सचिव मोहाडे यांच्या सानिध्यात झाले होते। यांचे काम पंचायत समिती निधी तसेच ग्रामपंचायतने केलेले असून याला 2 लाख रुपये निधी उपलब्ध झाला होता। तरी पण या 2 लाख रुपयांमध्ये 2,000 रुपयांचे तरी काम दिसत नाही आहे। हे ठेकेदारांनीच केलेले काम असून या कामांमध्ये संपूर्णपणे शौचालय, भिंतीला तळे तसेच कुठलाही प्रकारचा कम्फर्ट नाही, पाण्याची व्यवस्था नाही। अजूनपर्यंत या शौचालयामध्ये कोणीही शौचास गेले नसून हे शौचालय फक्त एक शोभेची वास्तू म्हणून आज रोजी पडक्या अवस्थेत आहे। नमस्कार। तुम्ही काय काम करता? मी सोशल वर्कर। अच्छा, तर तुमचं याच्याबद्दल काय म्हणणं काय आहे याच्याबद्दल? माझं शौचालयाबद्दल? म्हणणं एवढंच आहे की हे जे शौचालय बांधले हे 2 लाख रुपये गावाकरिता निधी आलेला होता। त्यामुळे हे जे काम केलेलं आहे हे निकृष्ट दर्जाचं झालेलं आहे। हे शौचालय क्रॅक झालेलं आहे, याचे दरवाजे बसवले किंवा नाही बसवले हे आम्हाला काही माहिती नाही। किती वर्ष झाले याला? याले जवळपास 6 महिने झाले। 6 महिने झाले। हो। आणि किती तुमच्या अंदाजानुसार किती याला निधी लागला असेल? 2 लाख रुपये। 2 लाख रुपये पूर्ण लागला? हो। अच्छा, आणि निकृष्ट दर्जाचं काम झालं? निकृष्ट दर्जाचं काम झालेलं आहे। याच्यातली शिटावा कशा बसवल्या, कोणत्या यानं बसवल्या, त्याच्यानंतर नळ बसवले, त्याची नळाची काही पाण्याची टाकी नाही बसवली। तुमची मागणी काय? मागणी काय, याची चौकशी करून दोषीवर कारवाई करण्यात यावी। आणि इथं दुसरे आहेत ग्रामस्थ सदस्य, यांच्या पत्नी सविताताई इंगोले, यांना विचारू या शौचालयाबद्दल तुमचं म्हणणं काय? आमचं म्हणणं काहीच नाही बा, आम्हाला आता दुरुस्त करून द्या। तुमची मागणी दुरुस्त करून द्यायची आहे। याला निधी आला होता म्हणते 2 लाख रुपये, तर तुमच्या अंदाजानुसार किती लागले असते? 2 लाख रुपये तर लागलेच असतील म्हणा, पण त्याच्यात ती कारवाई करावं त्यानं। इथे 2 लाखात नाही असं कसं बांधलं? इथे गावातील लोक शौचालयात जातात की हे शोची वस्तू आहे फक्त? काहीच नाही शोभेची तिथं, वस्तू ठरलेली काहीच आहे। नाही तिथं, तर काय जाणार आहे ते संडासात नाही। तुमची मागणी की कारवाई हो किंवा हे कारवाई दुरुस्त करून द्या। कारवाई करा, दुरुस्त करून द्या। दुरुस्त करून द्या, कारण की याची योजनेमधून 2 लाख रुपये मिळाले होते आणि ग्रामस्थ सांगतात की याची 2 लाख रुपये लागले म्हणून याला। आणि आपण बघू शकता की कशा प्रकारे हे झालं आहे। दरवाजे तुटले आहेत आणि या दरवाजामध्ये हे शीट वगैरे बघा, दरवाजा पूर्ण तुटलेला आहे। आणि कशा प्रकारे हे काम करतात, इकडं शीट बघा, कुठल्याही प्रकारची सुविधा हे नाही आहे। दरवाजे तुटलेले आहे बघा, शीट वगैरे कशा प्रकारची, आणि हे पुढे तडकलं आहे। आम्ही दाखवूया व्हिडिओ तुम्हाला तडकलेला। हे दरवाजा अशा प्रकारचा पूर्ण बघू शकता, तडकलेलं बघू शकता आपण, तडकलेलं पूर्णपणे तडकलेलं आहे। इकडे पण बघा, पूर्णपणे शोभेची वस्तू म्हणून राहिलेला आहे। ग्रामस्थांची एवढी मागणी आहे की याचं काम दुरुस्त करून द्यावं का कारवाई व्हावी। बघा, क्रॅक झालेला आहे, बघू शकता आपण। कुठल्याही प्रकारची सुविधा याच्यामध्ये नाही आहे।
Xavier, o designer dos artistas.